अन्न व औषध प्रशासनाचे FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कामकाजाला नवी गती देणारे तुकाराम मुंढे सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी तपासण्या आणि धडक कारवाया सुरू आहेत। अलीकडील एका मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे यांना उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी आवडता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला। मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेण्याचे टाळत या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले। त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीबाबत आणि विविध नियुक्त्यांबाबत विचारले असता मुंढे यांनी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव न घेता मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो असे उत्तर दिले। दरम्यान अन्न आणि पेयांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्येही भेसळीच्या तक्रारी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले। गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटनांचाही त्यांनी संदर्भ दिला। पेयजलाची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया आणि लेबलिंग यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असल्याचे मुंढे यांनी सांगितले। दूध, पनीर आणि खाद्यतेल यांसारख्या पदार्थांसोबतच अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक पेयांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। खानपानाच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला। यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना मुंढे यांनी प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक बुद्धी आणि अंतरात्म्याचा आवाज यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले। केवळ प्रवाहासोबत वाहत न जाता समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला। भेसळीविरोधात कठोर भूमिका, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष आणि तरुणांना सकारात्मक बदलाचा संदेश यामुळे तुकाराम मुंढे यांच्या या भूमिकेची सध्या राज्यभर चर्चा होत आहे।